हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. गाड़ी 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 हाँ. हरी बोल. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. एक दिवस याच्यातला आत्मा निघून गेल्यानंतर या पिंजऱ्याला कोणी विचारणार नाहीये. लक्षात ठेवा. पण मरण धर्मात आपण सगळेच आहोत ना. मरण धर्मात आपण सगळेच आहोत. मग मरणाऱ्या माणसानं काय केलं पाहिजे ऐका बरं. मरण धर्मा जो प्राणी आहे त्यानं काय केलं पाहिजे. तर महाराज म्हणतात वरियानेशते प्रश्न कृतो लोक हितो नृपहा आत्मविसम्मत पुंसाम श्रोतव्यादिशूय पर. तेव्हा शुकाचार्याला असा प्रश्न केल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांची पूजा करायला परीक्षिती राजाजवळ काहीच नव्हतं बरं का. परीक्षिती राजाने सांगितलं म्हणे महाराज माझं हे देहरूपी फूल मी तुमच्या पायावर अर्पण करत आहे. माझं हे देहरूपी फूल मी तुमच्या पायावर अर्पण करत आहे. हे फूल समजून तुम्ही हीच पूजा समजून माझा उद्धार कसा होईल याचं उत्तर मला तुम्ही द्या. म्हणतात मी एक छोटस फूल आहे आणि तुमच्या पायावर मी ते अर्पण करत आहे. नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं. नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं. आया तेरे द्वार, गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार. गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार. गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार. गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार.
सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। हृदय में माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है। कंठ शारदा माता है, कंठ शारदा माता है। जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है। वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है। हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। बोलो बोलो, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। जन्मदाता मात पिता है आप कर्म के दाता है। आप कर्म के दाता है, आप कर्म के दाता है। आप मिलाते हैं ईश्वर से आप ही भाग्य विधाता है। आप ही भाग्य विधाता है, आप ही भाग्य विधाता है। दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। करता करे न कर सके पर गुरु के सब होय। सात दीप नौ खंड में गुरु से बड़ा न कोई। मैं तो सात समुद्र की मस्ती करूं लेखन बन सबरा। सब धरती कागज करूं पर गुरु गुण दिखा न जाऊं। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। ओ हे गुरुदेव प्रणाम आपके सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे
गुरुदेव प्रणाम आपके चरणों में आज जरा कथा सुरू झाल्यासारखं वाटायला हवं आहे का? आवडायला का नाही भजन तुम्हाला? वा, माईक वाल्यांसाठी टाळ्या वाजवा. दादांनी सांगितलं तशी मेहनत घेतली, छान. आज बरं वाटायला जरा, बरं का? लक्षात ठेवा, हे भजनाचा आनंद असा असतो आहे की सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे की म्हणजे या जगामध्ये आपल्याला तारून येणारे जर कोण असतील तर गुरु असतात, बरोबर आहे की? मग गुरु करत असताना म्हणतात श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. म्हणतात ना, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात, बड़ा विकट है यमघाट, बड़ा विकट है यमघाट, गुरु बिना कौन बतावे बात, गुरु बिना कौन बतावे बात. आपल्या जीवनात योग्य वाट दाखवणारे गुरु असतात. वाट लावणारे पावलाला भेटतात, पण वाट दाखवणारे बघा 3 माणसं असतात. इको कमी, काही वाट दाखवणारे, काही वाट लावणारे आणि काही योग्य मार्गाला नेणारे. त्याच्यामध्ये आपले गुरु असतात योग्य मार्गाला नेणारे. गुरु बिन कोण बतावे बाट. महाराज म्हणतात गुरु शिवाय उद्धार होऊ शकत नाही. बरं, ज्याला गुरु केला नाही ना त्याचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाच्या कोणीतरी गुरु असावा, आहे की नाही? सांगतात सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. या गोपाल ये पुढे जायचं का? बरं, लक्ष द्या. भगवंताच्या शुकाचार्याला सांगतात की हे माझं देहरूपी फुल तुमच्या पायावर अर्पण आहे. महाराज माझा उद्धार कशानं होईल सांगा. तर सांगतात बाबा उद्धार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठीच हे भागवत केलेलं आहे. तारावया जन, हे की नाही? केले भागवत, गोवळे गोपी भक्त माता पिता, तारावया जन केले भागवत. हे भागवत जनाचा उद्धार करण्यासाठी तयार केलेला आहे. मग काय करायचं? मरण धर्मा प्राण्यांना ऐका. पहिल्यांदा स्वर द्या. जितासनो जित श्वासो जित संभो जितेंद्रिया, स्थूले भगवतो रूपे मन संधारये ध्रिया. जितासनो ऐका बरं का, काय काय करायचं? पहिल्यांदा आसन जिंकायचं. आसन जिंकायचं म्हणजे आपण एका आसनात किती वेळ बसू शकतो, आहे का नाही? असं आसन जिंकायचं. पद्मासन घातलं की मग त्याच्यातच आपण किती वेळ बसू शकतो. पहिल्यांदा आसन जिंका, जितासनो, आहे की नाही? मग जित श्वासो, श्वासावर नियंत्रण करायला शिका. माणसाचं आयुष्य कशात मोजल्या जातं? श्वासामध्ये. श्वास संपले, माणूस मेला म्हणजे काय जातं? माणूस मेला म्हणजे काय जातं? पाहिलं का काही गेलेलं? काय नाही, श्वास बंद पडतो. श्वास बंद पडला की समजायचं माणूस मेला. म्हणून आपलं आयुष्य हे श्वासामध्ये मोजल्या जातं. मग कुत्रं लवकर का मरतं? कुत्र्याचे श्वास लवकर खर्च होतात. कुत्रं लवकर का मरतं? कोणी म्हणतं हे कुत्रं लवकर का मरतं? त्याचे श्वास लवकर खर्च होत असतात बरं का, म्हणून कुत्रं लवकर मरतं. अजून माणसाचे श्वास जास्त कुठं खर्च होतात? झोपेमध्ये माणसाचे श्वास जास्त खर्च होतात. म्हणून माणसानं जास्त झोपलं नाही पाहिजे. आम्ही बघा 4-5 तास झोप आहे मला रोजचे, 2-3 कधी 4 तास कधी 5 तास, याच्यापेक्षा जास्त नाही. जास्त झोपलं की माणसाचे श्वास खर्च होतात. अजून रागामध्ये माणसाचे श्वास जास्त खर्च होतात. रागामध्ये माणसं बघा, राग आला की माणसाला श्वास जास्त लागतो, आहे की नाही? अजून भांडण लागलं की माणसाचे श्वास जास्त खर्च होतात. म्हणून मला सांगतात बाबा भांडणं करू नका. कशामुळं? जास्त दिवस जगायचं असेल तर. कारण भांडणं करत राहिले, श्वास खर्च होत राहिले तर मरावं लागेल एक दिवस, आहे की नाही?
म्हणून जो भांडत राहतो ना जास्त त्याचे श्वास जास्त खर्च होतात. म्हणून महाराज प्राणायाम करायला शिकायला पाहिजे. कुंभ आहे ना, असं जास्त वेळ आपण किती श्वास रोखून धरू शकतो है की? श्वासावर नियंत्रण करा, कारण माणसाचं आयुष्य हे श्वासातच मोजल्या जातं. म्हणून पुन्हा प्रत्येक श्वासाला महाराज म्हणतात देवाचं नाव आलं पाहिजे बरं का. म्हणतात ना, सांसों की माला पे सिमरू में सीताराम, 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 अपने मन के मैं जाऊं और फीके मन की राह, अपने मन के मैं जाऊं और फीके मन की राह, राम राम राम, सांसों की माला पे सिमरू में सीताराम, सांसों की माला पे सिमरू में सीताराम, प्रत्येक श्वासाला माणसाच्या देवाचं नाव आलं पाहिजे आहे की नाही. सासो की माला पे सिमरू में सीताराम. आणि आपल्याला उलट महाराज म्हणून म्हणतात, शिंक जांबाई खोकला तुका वेळ वाया गेला. आमचा भजनाविना वेळ वाया किती जातो मामा. शिंक आली तर, जांबाळी आली तर, खोकला आला तर, एवढाच वेळ आमचं भजन बंद राहतं. आणि आपलं शिंक आली तर राम, जांबाळी आली तर खोकला आला तर राम, म्हणजे आपलं उलट आहे की. महाराज म्हणतात प्रत्येक श्वासाला देवाचं नाव आलं पाहिजे. श्वासाला जिंका. जितासनो जित श्वासो. आणि दुसरं जितेंद्रिय. हा बघा, जित संगो जितेंद्रिय. हा संग जिंकायचा. कुणाच्या संगतीत राहायचं हे कळलं पाहिजे. संग मत करो राजा का. लक्ष देऊन आहे का बरं का. संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब हरी से मिला दे. बघा, संताच्या संगतीत जर आलं ना, कधी देवाची भेट करून देतील सांगता येत नाही. आणि राजाच्या संगतीत गेलं ना, कधी रडायला लागेल सांगता येत नाही. म्हणून संगत माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. जैसी संगत वैसी रंगत. जसा संग मानवी जीवनामध्ये घडतो, तसा रंग माणसाच्या जीवनाला चढत जात असतो. पण आपल्या इकडं मन आहे, ढवळ्या शेजारी बोला बोला, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला आहे की नाही. एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. म्हणून संगत फार महत्वाचे. वाल्या कोळ्याला नारदाची संगत झाली. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. महाराज म्हणतात संगत चांगल्या माणसाची असावी बरं का. बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगाशिवाय माणसाच्या जीवनात विवेक होऊ शकत नाही. मग चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तिथे विवेका असणे कीजे. जिथं संत आहे तिथे विवेक नक्की आहे जीवनामध्ये. म्हणून माणसानं जीवनामध्ये संताच्या संगतीत राहिलं पाहिजे की नाही. संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बने. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बने. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे,
बात जी की बन गए। रामचरण कृष्ण चरण रामचरण अनुराग राग तेरी तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी। 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 संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। वा वा. संतांच्या संगतीत या माणसाच्या जीवनाचं कल्याण आहे. म्हणून संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संत समागमे धरावी आवडी करावे तातडी परमार्थी. है की नाही? संताच्या संगतीत यायचं आणि भगवंताच्या विषयी आवड धरायची. बरोबर आहे. लोक संताच्या संगतीत राहतात पण आवड प्रपंचाची करतात. महाराजाला घरी नेता कशामुळं? याचे पाय आपल्या घराला लागले आपलं काहीतरी बरं होईल. आमच्या पायाच्या नादी लागू नका. आमचे पाय आम्हाला आमच्या घरी 6-6 महिने जाऊ देत नाही. तुमच्या घराला लागल्यावर तुम्ही घरी राहसाल का? आहे का? महाराजाच्या पायात आणि संताच्या पायात फरक. संत काय करतात? कागा से तो हंस करेंगे. ऐका, कावळ्याचा राजहंस बनवण्याची ताकद संतामध्ये आहे. कावळ्याचा राजहंस कसा होतो? माझ्याकडे लक्ष द्या. कावळ्याचा राजहंस कसा होतो? लक्ष द्या माझ्याकडे. एकदा एक राजहंसाचं पिल्लू उडण्याचा अभ्यास करतं. लक्ष देऊन ऐका बरं. राजहंसाचं पिल्लू उडण्याचा अभ्यास करतं आणि उडता उडता ते एका गटारात पडतं. ऐका बरं. उडत उडत माणूस पडतच असतो आणि पडणं चांगलं असतं. गिरना भी अच्छा होता है औकात का पता चलता है. कोण आपना है कोण पराया है हात देने से पता चलता है. आपलं कोण परक कोण वाईट काळात माणसाला कळत असतात. ते राजहंसाचं पिल्लू गटारात पडल्यामुळं त्याचं सर्व अंग घाणीनं काळं झालं. ऐका, आणि शेजारीच कावळे बसलेले त्याला दिसले. त्यानं कावळ्याकडे पाहिलं, आपल्या अंगाकडे पाहिलं. अरे हे काळे मी काळा. त्या दिवसापासून ते कावळ्यातच राहायला लागलं. होतं राजहंसाचं पिल्लू पण घाण अंगावर पडल्यामुळं स्वतःला कावळा समजलं आणि कावळ्यातच राहायला लागलं. एक दिवस ऐका, मानसरोवराचा हंस उडत असताना त्यानं खाली पाहिलं. अरे हे कावळ्याचं पिल्लू राजहंसात काय करतं? राजहंसाचं पिल्लू कावळ्यात काय करतं? त्यानं खाली जीभ घेतली. सर्व कावळे उडून गेले. ते पिल्लू सुद्धा उडत होतं. पण त्या राजहंसाने त्या पिल्लाला पकडलं. त्या पिल्लाला पकडल्याच्या नंतर ते त्याला म्हणले का रे तू कुठे उडायला लागला? ते म्हणे ते काय माझ्या जातीचे माणसं पुढे धाब्यावर गेले मी बघ कथेत काय करू म्हणे. माझ्या जातीचे माणसं उडून गेले म्हणे आणि मी इथं काय करू? ते राजहंस म्हणे अरे तू त्यांच्यातला नाही तू आमच्यातला आहे. म्हणे कसं काय? तुम्ही एवढे पांढरे शुभ्र धवल देह, मी एवढा काळा, आपलं जजमेंट बसत नाही म्हणे. ते म्हणे अरे नाही तुला भ्रम झालेला आहे. आणि त्या राजहंसाच्या पिल्लाला त्या राजहंसानं काय केलं? एका सरोवरामध्ये नेलं आणि रगडून धुवून काढलं. ऐकताय ना सर्व? माना हलवा. रगडून धुवून काढलं आणि त्याच्यावर जेवढी घाण बसलेली होती ना तेवढी घाण बाजूला केली. आणि घाण बाजूला केल्यावर ते सुद्धा पांढरं शुभ्र धवल देह झालं. बरं का? ऐका, ते सुद्धा पांढरं शुभ्र धवल देह झालं. होतच पांढरं शुभ्र पण घाण अंगावर पडल्यामुळे स्वतःला कावळा समजत होतं. आणि ती घाण या मानसरोवराच्या राजहंसानं दूर केली आणि विचारलं आता तू कुणासारखा आहे? म्हणे महाराज आता तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे? घाला माळ. हे बऱ्याचशा कावळ्याला नंतर कळतं. हे बऱ्याचशा कावळ्याला नंतर कळतं संत संगतीत आल्यावर. घाला म्हणे माळ. ऐक, होतं राजहंसाचं पिल्लू पण घाणीत पडल्यामुळं स्वतःला कावळा समजत होतं.
पण ती घाण मान सरोवराच्या राजहंसानं दूर केली आणि त्याच्या स्वस्वरूपाची त्याला ओळख करून दिली. ऐका, तसं तुम्ही आम्ही शुद्ध ब्रह्मतत्व आहोत. अयम आत्मा ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी ते ब्रह्मत्व आहे. आपण ब्रह्म आहोत, पण आपल्यावर मायेची घाण पडल्यामुळं आपण स्वतःला जीव म्हणून घ्यायला लागलो. संत काय करतात, ही मायेची घाण बाजूला करतात आणि त्याला सांगतात, बाबा तू सुद्धा शुद्ध ब्रह्मतत्व आहे. हेच एका कवितेत सुद्धा सांगितलेलं आहे बघा. एकात यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिलू तयात एकात यात होती कोणी न जैत्यास खेळावयास संगे एकात यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एकात होती. पूर्वीच्या कविता शास्त्राला धोरणच होते. सर आला तो धावून आला काळ पिवळला श्रावण बाळ. हे कविता सुद्धा होत्या, गाणे सुद्धा चांगले होते बरं का. म्हणतात ना, तो रामन दर्पण कहलाए रे, तो रामन दर्पण कहलाए भले बुरे सारे कर्मों देखे और दिखाए, तो रामन दर्पण कहलाए रे, तो रामन दर्पण कहलाए. मन दर्पण, दर्पण म्हणजे आईना, आरसा. मन आरसा आहे. चांगलं कर वाईट कर, मन त्याचं साक्षीदार असतं आहे की नाही. मन साक्षीदार असताना नसू द्या जग बाकीच्याला माहीत, पण मनाला तर माहीत असतं ना. लक्ष तर नाही का बरं का. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. आरशात चेहऱ्याऐवजी जर चरित्र दिसलं असतं तर कोणाच्याच घरात आरसा राहिला नसता. भलाय आरसा फक्त चेहरा दाखवतो, त्यानं चरित्र जर दाखवलं असतं तर आरशा पुढे उभं राहायची भीती वाटली असती माणसाला. मन दर्पण आहे ना, चांगलं कर वाईट कर, मन त्याचं साक्षीदार असतं बघा. म्हणून म्हणतात, विव्हळला श्रावण बाळ एका तयात होती बदके पिले सुरेख. म्हणजे ते कागासे तो हंस करेंगे, कावळ्याचा राजाहून बनवण्याची ताकद संतामध्ये आहे. म्हणून जित संगो संगांना जिंका, पुन्हा जितेंद्रियो इंद्रियांना जिंका. आता इंद्रियांना जिंकलं पाहिजे का नाही. 3 तासात 56 तरी आसनं झाले पाहिजे. याला म्हणतात इंद्रियांना जिंकणं. बरोबर आहे ना. एकदा बसलं की मग 3 तास भागवत होईपर्यंत मांडी मोडायचीच नाही. आसन जिंकायचं, इंद्रियांना जिंकायचं. कारण हा 10 इंद्रियाचा रथ आहे. हा 10 इंद्रियाचा रथ आहे. त्याला 10 घोडे आहेत या रथाला. कोणते? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा आहे का नाही. म्हणून महाराज, या घोड्याला जर जास्त खाऊ घालाल, इंद्रियांना जर जास्त खाऊ घालाल तर ते आपल्या भाषेत मस्ताडून जातील आणि खाऊच घालणार नाही तर चालायच्या कामी राहणार नाही, असं होईल बरं. म्हणून जीवनात आवश्यक त्या गोष्टी असल्या पाहिजे. बघा, तर जास्त जेवण आला तर भागवतात झोप येईल. काही माणसं एवढं जेवतात, इथं दाबतात आणि इथं दाबतात, डोक्याला दाबतात आणि पोटाला दाबतात. म्हणजे जेवढं कडक डोकं आहे एवढं कडक पोट होसतोर खातात. आणि मग इथं आल्यावर कथा ऐका वाटेल का, झोप येईल. जास्त खाल्लं तरी जमणार नाही. बरं, कमी खाऊन आला तर भुकेनं व्याकुळ व्हाल तरी ऐकावंसं वाटणार नाही. म्हणून जास्त बी नाही पाहिजे, कमी बी नाही पाहिजे, प्रमाणात. काही माणसं म्हणतात आपल्याला जास्त जमत नाही, मी आर्थिक सरळ उभा राहू शकतो. जास्त झाली की मग आपल्याला गोळ जमत नाही, जास्त झाले की मग आपला ताबा राहत नाही. लक्षात येते का. प्रमाणात असतात काही काही माणसं. तसं इंद्रियांना प्रमाणात दिलं पाहिजे. म्हणतात ना, देखना इंद्रियों के
ना घोड़े भगे उनमें हरदम ये संयम कि कोड़े पड़े अपने रथ को सुमार्ग लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन को देंगे कभी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो मन को विषयों के विष से हटाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. या इंद्रियांना आवरायचं बरं का. पेश करत आहोत द्वितीय स्कंदामध्ये भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ऐका, आपापल्या इच्छेनुसार देवाची भक्ती करायचं सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, कुणाला जर आपल्या घरात भरपूर धान्य वगैरे पाहिजेत असेल तर त्यानं आदिती मातेची कृपा, आदिती मातेची पूजा करायची. कोणाला वाटतं ना आपल्या घरात भरपूर धान्य असावं, बाबा आपलं घर धान्याने भरलेलं असावं, असं ज्याला वाटत असेल त्यांना आदिती मातेची पूजा करायची. त्याच्यानंतर कुणाला जर सन्मान पाहिजेत असेल, उच्च पद जर पाहिलं असेल तर त्यानं कुणाची पूजा करायची, त्यानं मनूची उपासना करायची. मनूची उपासना केल्याच्या नंतर माणसाला उच्च पद प्राप्त होतं बरं का, उच्च पदाची प्राप्ती होते. त्याच्यानंतर कुणाला जर सुंदर दिसावं वाटत असेल, आता नाही बरं, पुढच्या जन्मात बाबा मी चांगला दिसलो पाहिजे, तर त्यानं काय करायचं, गंधर्वाची उपासना करायची. गंधर्वाची उपासना केली की माणूस सुंदर दिसतो बरं का, म्हणून गंधर्वाची उपासना करायची. त्याच्यानंतर पोरो ऐका, कुणाला जर बायको सुंदर मिळावी असं वाटत असेल, झालं त्याला आता इलाज नाही, ज्यांचं राहिलं त्यांना सांगतो, बायको जर सुंदर मिळावी असं वाटत असेल तर उर्वशीची उपासना करायची. कोणाकोणाचं राहिलेलं आहे तिकडं, पप्पू पप्पू राहिलं का, बंटीच राहिलं का झालेलं आहे का, मग ऐकू नका, जाऊ दे. ऐक, पत्नी सुंदर मिळा, आता ज्यांचे राहिले त्यांच्यासाठी सांगतो, पत्नी सुंदर मिळावी असं वाटत असेल तर त्यानं उर्वशीची उपासना करायची. ऐका, कुणाला वाटत असेल मला ज्ञान पाहिजे, मला विद्वान व्हायचंय, तर त्यानं भगवान शंकराची उपासना करायची. भगवान शंकराची उपासना केल्याच्या नंतर माणसाच्या जीवनात विद्वत्ता मिळते बरं का, म्हणून भगवान शंकराची उपासना करायची. नवरा बायकोत भांडण होऊ नये असं वाटत असेल, आता महत्वाचा पॉइंट आला बघा, नवरा बायकोत भांडण होऊ नये असं वाटत असेल तर त्यांना पार्वती मातेची उपासना करायची. म्हणजे होत असेल तुमच्या रोज कटकटी, तर कोणाची उपासना करायची, बोला ना, पार्वती माता. हे माझ्या मनाचं नाही सांगत, हे भागवतात. पार्वती मातेची उपासना करायची म्हणजे घरात भांडणं कमी होतात बरं का. आणि आपल्याला याच्यापैकी काहीच नको असेल तर भगवान कृष्णाची उपासना करा. भगवान, याचा अर्थ काय, भगवान कृष्णाची उपासना केल्याच्या नंतर ह्या जगातलं सगळं काही तुमच्या पायाच्या जवळ येईल. म्हणून प्रत्येकाला वेगवेगळ्या देवाची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे. त्याच्यानंतर परीक्षिती राजानं शुकाचार्याला सृष्टीविषयक प्रश्न केलेला आहे. महाराज, हे जग कसं निर्माण झालं? बऱ्याचशा लोकांच्या मनात असतं ना, बाबा हे जग कोण निर्माण केलं असेल, तर या जगाला निर्माण करणारा तो परमात्मा आहे बरं का. लक्ष देऊ नाही का, काही माणसं म्हणतात जग आपोआप निर्माण झालं. आपोआप कसं निर्माण होईल? अहो, करता असल्याशिवाय कार्य कसं घडेल? करता पाहिजे ना, तेव्हा कार्य घडेल ना. करताच नाही कार्य घडलं असं कसं होईल? असं होणारच नाही ना महाराज. या जगाला निर्माण करणारा तो परमात्मा आहे बघा. सृष्टीविषयक प्रश्न केलेले आहेत, जगाला निर्माण करणारा परमात्मा आहे. मी सांगेन तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. पहिले कोठीची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते. एकटं ब्रह्मतत्व होतं बरं का. एकलेची कंठे मनोनिया येणे, केले निर्माण 14 भुवने. देवानं 14 भुवनाची निर्मिती केली. ते 14 भुवन कोणते? ऐका,
देवाच्या कमरेपासून खाली 7 भुवन आहेत आणि कमरेपासून वर 7 आहेत. कान उघडे ठेवून ऐका. खालचे 7 कोणते आणि वरचे 7 कोणते मी उद्या विचारन तुम्हाला. आतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ हे खालचे 7 आणि वरचे भू, भुव, स्व, मह, जन, तप आणि सत्य हे वरचे 7. असे 14 भुवन एका भगवंताच्या शरीरावर आहेत बरं का. आणि या भगवंताला एकट्याला करमत नव्हतं बघा. एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यानं या 14 भुवनाची निर्मिती केली. म्हणून अजून सुद्धा एकट्या माणसाला करमत नाही. जेल म्हणजे काय? जेल म्हणजे काय? आपल्या माणसापासून एकट्याला दूर ठेवणं याचं नाव आहे जी शिक्षा, याचं नाव जेल आहे. कारण ऑब्झर्व करत असता जेलची निर्मिती कशी झाली माहितीये का? की माणसाला सजा द्यायची म्हणजे कोणची द्यायची? सजा हीच द्या की तो एकटा राहू शकत नाही आणि याला एकटं ठेवा. देवाला एकट्याला करमलं नाही, माणसाला काय एकट्याला करमल? बोला, माणसाला एकट्याला करमल का? आणि म्हणून ही जेल ही संकल्पना त्याच्यातून निर्माण झालेली आहे की आपल्या माणसापासून याला एकटं पाडा, एकटं सोडा, म्हणजे याच्यातून जेल निर्माण झालेला आहे. का एकट्या देवाला करमत नव्हतं म्हणून त्यानं 14 भुवनाची निर्मिती केलेली आहे. बघा बरं, एक मास्तर पोरांना म्हणायचे जग सहज निर्माण झालं. काही काही मास्तर नास्तिक असतात. तुम्ही आताच बसले देऊन म्हणजे सगळ्यांना जमत नाही. काही विज्ञानवादी लोक देवाला न मानणारे असतात. म्हणजे मास्तर पोरांना म्हणायचे अरे हे जग नैसर्गिक आहे, नैसर्गिक म्हणायचे. काही नैसर्गिक. एक पोरग जरा हुशार होत. त्यानं दुसऱ्या दिवशी शाळेत लवकर गेलं आणि फळ्यावर एक गणपतीचं चित्र काढलं. आणि मास्तर क्लासवर आल्यानंतर मास्तर म्हणले हे चित्र कुणी काढलं? पोरायला सांगून ठेवलं होतं यानं की सगळ्यांनी म्हणायचं आपोआप निघालं. आहे का बरं का? ते मास्तर म्हणले हे फळ्यावर चित्र कुणी काढलं? बराच वेळ कोणी अरे बोलता की नाही, फळ्यावर चित्र कुणी काढलं? एक पोरग उभं राहिलं म्हणे सर ते आपोआप झालं. बघ बाकीच्याला विचारलं कोणी काढलं हे चित्र? सगळे पोरं म्हणले सर ते आपोआप निघालं. काय म्हणले? सर ते आपोआप निघालं. मास्तर म्हणले मूर्ख समजता का मला? फळ्यावर आपोआप चित्र कसं निघाल? ते पोरग म्हणे सर फळ्यावर चित्र जर आपोआप निघत नाही तर एवढं जग आपोआप कसं निर्माण होईल? याला कोणीतरी बनवणारा असेलच ना. अहो चित्र काढायला चित्रकार लागतो ना. मडकं घडवायला कुंभार लागेल ना. मडकं घडवायचं असेल तर कुंभार लागेल, चित्र काढायचं असेल तर चित्रकार लागेल. बरोबर आहे का नाही? सहज कसं होईल हो? म्हणून देवाने हे सुंदर जग बनवलेलं आहे. म्हणतात ना दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई तूने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाई रे तूने, काहे को दुनिया बनाई, काहे को दुनिया बनाई. काहे बनाए तूने माटी के पुतले, काहे बनाए तूने माटी के पुतले, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाई रे तूने, काहे को दुनिया बनाई रे तूने, काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाए तूने, काहे को दुनिया बनाए. बरेच लोकांना माहीतच नाही आपण कशाला जन्माला आलो आहे का? एखाद्याला जर म्हणलं ना आपण कशाला जन्माला आलो तेव्हा काय करणार हो महाराज, खाय प्यायचं आईश करायची मेल की गेल. खाणं पिणं तर कुत्र्या मांजराच्या डुकराच्या बी जन्मात नाही. याच्यापेक्षा वेगळं आपण काय करतो? कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपा बांधते.
कोणी म्हणाल मला मुलगा झाला, वर्षात एक झालं डुक्कर नेली एका टायमाला 12 होतं. पुरुषार्थ काय, कशासाठी आपण जन्माला आलो याचा कधी विचार केलाय का आपण? याचा आपण कधी विचारच केला नाही. म्हणतात ना अमृतासारखं भगवंताचं नाव आहे बघा, आणि अमृतासारखं देवाचं नाव जर आपण या ठिकाणी घेतलं नाही तर महाराज म्हणतात या नरद्यातून आपला काही फायदा नाही. मग देवाने हे सुंदर जग बनवलं, कशासाठी बनवलं? ऐका, 14 भुवन निर्माण केले, पण त्याच्यापैकी जलचर भूचर खेचर सगळ्यांना निर्माण केलं, पण त्याच्यापैकी भगवंताचं भजन करणारं कोणीच नव्हतं. एवढं जग निर्माण केलं, पण देवाची आठवण करणारं भजन करणारं कोणी नव्हतं. इको थोडा कमी करा, लक्ष द्या ना इको. भजन भगवंताची आठवण करणारं कोणी नव्हतं. मग भगवंतानं सुंदर अशी मानवाची निर्मिती करायचं ठरवलं. ऐका बरं, मग भगवंताच्या नाभीमधून कमळ निघालं. लक्ष द्या, जगाची उत्पत्ती. भगवंताच्या नाभीमधून कमळ निघालं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. मला वाटतं तेव्हापासूनच बामणाचं आणि कमळाचं जमत असावं. ब्रह्मदेवाचा त्याच्यातून जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं 4 दिशेला पाहिलं तर 4 दिशेला त्यांना 4 मुख आले. मग 4 मुखाचे ब्रह्मदेव झाले पवन महाराज. 4 मुखाचे ब्रह्मदेव झाले आणि ब्रह्मदेवानं इकडं तिकडं पाहिलं, काहीच दिसत नव्हतं, सगळं पाणीच पाणी दिसत होतं. ब्रह्मदेवाला कळालं नाही मी कशासाठी जन्माला आलो, मला जन्माला घालणारा कोण आहे. मग त्या कमळाच्या कांडीमधून खाली प्रवेश केला आणि खाली प्रवेश केल्याच्या नंतर ऐका, ब्रह्मदेवाच्या कानावर 2 शब्द आले, तप तप तप. पाण्याच्या बुडबुड्यातून असे 2 शब्द, तप 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 असे शब्द आल्यानंतर ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली. आणि ऐका, तपेवीन दैवत आणि बोला दिदल्यावीन प्राप्त. तपाशिवाय दैवत नाही माळा. आता हा कथेत बसायचं, एवढा वेळ जशाल तसं मांडी घालून बसायचं, म्हणजे शरीराला थोडा त्रासच द्यायचा आहे का नाही. घरी असल्यावर मस्त आपलं पाय लांबवायचे, उशी घ्यायची, रिमोट हातात घ्यायचं, पिक्चर पाहायचा. इथं बसल्यावर तसं करता येतं का? दिले महाराजाकडे पाय लांबून उशी घेऊन पडता येतं का? शरीराला त्रास होतो का नाही इथं बसल्यानंतर? ही तपच आहे. इथं बसल्यानंतर जो शरीराला त्रास होतो का नाही, ही तपश्चर्याच आहे. आणि या तपाशिवाय महाराज दैवत मिळत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा तप करावं लागलं आणि तप केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला भगवान विष्णूनं दर्शन दिलं. आणि भगवान विष्णूने दर्शन दिल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने विचारलं, महाराज मला कशाला जन्माला घातलं? तेव्हा भगवंतानं सांगितलं, तुम्हाला प्रजा उत्पन्न करायची. आणि ब्रह्मदेवाजवळ मग काही मटेरियल होतं का? काहीच ज्ञान नव्हतं. मग ब्रह्मदेवाला पहिल्यांदा चतुश्लोकी भागवत हे भगवान विष्णूने सांगितलं. ते पहिल्यांदा भगवान विष्णूनं सांगितलेलं ज्ञान म्हणजे चतुश्लोकी भागवत. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहमेदेतश्च यो वशिष्यस्य सौम्यहं अहमेवासमेवाग्रे. पहिल्यांदा कोणी नव्हतं, नाही आधी अंती अवसानी. पहिल्यांदाही मीच होतो, आताही मीच आहे आणि शेवटी सुद्धा मीच राहणार आहे. महाराज अहमेवासमेवाग्रे चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवाला भगवंतानं सांगितलं. आणि या ज्ञानाच्या जोरावर ब्रह्मदेवानं प्रजा उत्पन्न करायचं ठरवलं. लक्ष देऊन ऐका, पहिल्यांदा ब्रह्मदेवाच्या संकल्पनेतून 10 ऋषीचा जन्म झाला. ब्रह्मदेवाच्या संकल्पामधून, ही संकल्प सृष्टी आहे, भगवंताच्या संकल्पापासून 10 ऋषींचा जन्म झाला. ऐका लक्ष देऊन. ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगातून एका स्त्रीचा जन्म, उजव्या अंगातून एका पुरुषाचा जन्म झाला आणि डाव्या अंगातून एका स्त्रीचा जन्म झाला. उजव्या अंगातून जो पुरुषाचा जन्म झाला तो म्हणजे मनु आणि डाव्या अंगातून जो स्त्रीचा जन्म झाला ती म्हणजे शतरूपा. मनु आणि बोला, मनु आणि शतरूपा. आणि मनु आणि शतरूपा या ब्रह्मदेवाने यांना सांगितलं की तुम्हाला पृथ्वीवर आता प्रजा उत्पन्न करायची आहे, तुम्हाला सृष्टी निर्माण करायची आहे, प्रजा उत्पन्न करायची आहे. आणि मग मनु आणि शतरूपा पृथ्वीवर येतात. तर ऐका, पृथ्वीच गायब झालेली आहे. आता हे थोडं किचकट आहे बरं का, गुंतागुंतीचं आहे, पण ऐका. पृथ्वी कोणी गायब केली? तर भगवंताचे 2 पार्षद होते, जय आणि विजय. त्या जय आणि विजयाला सनकादिकांनी शाप दिला होता.
जे चारी भावंड मी पहिल्या दिवशी सांगितले होते ना, नारदाला भेटलेले सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे दिसायला लहान होते पण वयानं मोठे होते. ते मोठे का झाले नाही माहितीये का? त्यांना वाटत होतं आम्ही मोठं झाल्यावर आमचे वडील आमचं लग्न करून देतील आणि आम्हाला संसारात गुंतावं लागेल, मग आम्हाला भजन करता येणार नाही, म्हणून आम्हाला मोठंच व्हायचं नाही, लहान राहूनच आम्हाला भगवंताचं भजन करायचं. आणि असंच आहे महाराज, गरीब माणसाला जेवढा भजना कीर्तनाचा आनंद घेता येतो, श्रीमंताला वाटतं मी कसा जाऊन बसू मंडपात. त्याला घेता येतो का? मोठं झाल्यावर आनंद घेता येत नाही ना महाराज. ऐका, लहानच राहिले गणेश महाराज, मोठे झालेच नाही. आणि मोठे नाही झाले म्हणून पण त्यांना एक आशीर्वाद होता, ते तीनही लोकांमध्ये फिरू शकत होते. बघा, एक दिवस ते वैकुंठामध्ये गेले. वैकुंठात गेल्याच्या नंतर काय झालं, हे भगवंताचे दोन पार्षद आहेत ना, जय आणि विजय, माझ्याकडे लक्ष द्या. त्या जय आणि विजयाने यांना अडवलं. आता हे लहान होते ना दिसायला, लहान असल्यामुळं अडवलं. आता तरी लोक ओळखतात मला, पण मी लहानपणी कीर्तन करायचो तेव्हा लई पंचायत पडायची. आपण कीर्तनाला गेलो, त्याच्या ओळखीचं नसलं की ते आपल्यालाच लोटून पुढे जायचं. अरे माग होय ना कीर्तनाला जाऊ दे महाराजाच्या. आणि मग कीर्तनात मला उभं राहिलेलं पाहिलं ते असं करायचं, बाबा याला तर खुंब्यान हाणला आपण, असं व्हायचं नाही. असं होतं ना, लहान असल्यानंतर माणसाला वाटत नाही मोठं. काही गावात तर कीर्तनाला गेल्यावर मलाच म्हणायचे, महाराज कुठे आहे? म्हणलं मी. म्हणे तू? म्हणलं लहान चान्स सुरू व्हायच्या अगोदर, सुरू झाल्यावर तर माझ्याच हातात आहे. लहान दिसलं की माणसाला वाटतं हे मोठं नसेल. जय आणि विजयाचं असंच झालं बघा. लहान पोरं दिसले त्यांना, आणि जय आणि विजयाने अडवलं. भगवंताकडे जायचं तर अडवलं. यांना राग आला, आणि राग आल्यानंतर जय आणि विजयाला शाप दिला, जा राक्षसासारखं कृत्य करताना 3 जन्मापर्यंत तुम्ही राक्षस व्हाल. आणि ऐका, त्याच्यात पहिल्या जन्मामध्ये ते झाले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. आता ते असं सांगतात, एवढे बलवान होते, एवढे मोठे होते ना, रोज एक हातभर वाढायचे. असं वर्णन इथं आलेलं आहे, मी काय पाहिलं नाही डोळ्यानं. त्याच्यामुळे महाराज काही बी सांगतो म्हणू नका, याच्यात आहे म्हणून सांगितलंय. रोज हातभर वाढायचे, हातभर, आणि भेटल त्याला म्हणायचे माझ्यासोबत युद्ध करा. ताकद असली की माणसाला त्रास द्यायचं सुचतं बरं का. माझ्यासोबत युद्ध करा, माझ्यासोबत युद्ध करा. महाराज कोण त्यांच्यासोबत युद्ध करणार? कोणी त्यांच्यासोबत युद्ध करायला तयार नाही. मग नारदजी तिथून भजन करत चालले होते. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्री नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. काय लागले? 7 दिवस झाले ताण देवाला शेलवले. अरे झोपाव का नाही माणसानं? हे हिरण्यकश्यपूच्या अवलादी बघ. त्यानं भजन बंद केलं महाराज. भजन केलं म्हणे, हो अरे कुछ लढना भिडना आता है क्या नहीं की खाली नारायण नारायण इरटते हो. काय म्हणतात? काय भांडण भिंडण करायला येतं का? नुसतंच भजन कीर्तन येतं? ते नारदजी म्हणले, बेटा लक्ष द्या बरं. नारदजी म्हणले, बेटा लढना भिडना तो मुझे आता नहीं है. लक्ष द्या माझ्याकडे. लढना भिडना तो मुझे आता नहीं है, लेकिन लढाना भिडाना खूप आता है. बोल, मला भांडण करायला येत नाही, पण लावायला आपला हात शेवडीत कोणी धरणार नाही. ते म्हणे मग माझ्यासोबत युद्ध करा. अरे ते म्हणे, अरे मी भजन करणारा माणूस आहे, मला युद्ध करा म्हणतो, हे शोभतंय का तुला? काही बी म्हणतात लोक, काही बी म्हणतात. हा, लक्ष द्या माझ्याकडे. आता भजन करणाऱ्याला कुठं भांडण करा म्हणत असतात का? एक मला म्हणे, तुम्ही महाराज आहेत ना? म्हणलं हो. मी एवढी बिडी वडून दाखवा म्हणलं. अरे म्हणलं बिडीचा महाराजाचा काय समज? तसं म्हणे भजन करायला येतं का काही भांडण भिंडण करायला येतं? त्या हिरण्याक्षाला, लक्ष द्या माझ्याकडे, हिरण्याक्षाला नारदजीनं सांगितलं, बाळा तुला जर भांडणाची जास्तच खुमखुमी आहे ना,
मी पत्ता सांगतो तुला भांडणारांचा. तू एक काम कर, तुला युद्ध करायची इच्छा आहे ना? म्हणे हो. मग तू युद्ध करायची जर इच्छा आहे तर तू एक काम कर म्हणे, लक्ष द्या. तू काय कर, पृथ्वी घे पाण्यात जाऊन बस. लक्ष देऊन ऐका बरं का. पृथ्वी घे आणि पाण्यात जाऊन बस. ज्याला गरज असेल तो तुझ्याकडे येईल, तुझ्यासोबत युद्ध करल आणि पृथ्वी घेऊन निघून जाईल. आणि म्हणून हिरण्याक्षानं काय केलं, पृथ्वी घेतली आणि पाण्यात जाऊन बसला. तो जय आणि विजय भगवंताच्या पार्षदापैकी शाप दिलेले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. आणि मग हे मनु आणि शतरूपा ब्रह्मदेवाकडे आले. म्हणे बाबा, तुम्ही आम्हाला प्रजा उत्पन्न करायला सांगितली पण पृथ्वीच गायब आहे ना. मग पृथ्वी कोणी नेली? हिरण्याक्षाने नेली. ब्रह्मदेवाला शिंक आली आणि शिंक आल्यानंतर छोटस वराह म्हणजे डुक्कर ब्रह्मदेवाच्या नाकातून आलं. तो भगवंताचा वराह अवतार. सर्वांनी जय जयकार केला. जय जयकार करायचा. वराह भगवंताचा अवतार. वराह भगवंताने पाण्यामध्ये उडी मारली. लक्ष देऊन ऐका. हिरण्याक्षासोबत युद्ध केलं आणि ते पृथ्वी आपल्या दाढीवर धरून वर आणली, पाण्याच्या वर आणली. म्हणून जुन्या लोकांच्या घरात ते फोटो असायचा बघा, 10 अवताराचा. 10 अवताराचा फोटो राहायचा ना, त्याच्यात वराह भगवंतानं असं पृथ्वी आपल्या दाढीवर आणलेली फोटो असतो बघा. पाण्याच्या वर आणून ठेवली आणि सांगितलं आता तुम्ही प्रजा उत्पन्न करा. ऐका लक्ष देऊन. प्रजा उत्पन्न करायला सांगितली. मनु आणि शतरूपा यांना, लक्ष देऊन ऐका, मनु आणि शतरूपा यांना 3 मुली झाल्या पहिल्यांदा. कोणत्या 3 मुली? नाव ऐका, आकुती, देहुती आणि प्रसूती. काय मुलीचे नाव? बोला. आकुती, देहुती आणि प्रसूती. 3 मुली झाल्या पहिल्यांदा बरं का. म्हणजे बघा, वारकरी संप्रदायानं भागवत धर्मानं स्त्रीला डावललेलं नाही. पहिल्यांदा प्रजा उत्पन्न करत असताना पहिल्यांदा 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाली. 2 मुलं कोणते? प्रियव्रत आणि उत्तानपाद. लक्ष देऊन. ए बाळा, शांत बसा. ए चिमणे, शांत बसा. 3 मुली आणि 2 मुलं. आकुती, देहुती, प्रसूती ह्या 3 मुली आणि प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 मुलं. असे 5 अपत्य झाले. तर असं सांगतात, देहुती मातेचा विवाह कर्दम ऋषी बरोबर झाला. कर्दम ऋषी बरोबर देहुती मातेचा विवाह झाला. लक्ष देऊन ऐका. असं सांगतात, कर्दम ऋषी लग्न करायला तयार नव्हते. कर्दम ऋषी लग्न करायला तयार नव्हते. पण भगवंतानं सांगितलं, तुम्ही जर लग्न केलं तर मी तुमच्या पोटी अवतार घेईन. आणि या अटीवर कर्दम ऋषीनं लग्न करायचं ठरवलं. म्हणजे ह्या अटी पहिल्यापासून येत करतो, पण 4 व्हीलर पाहिजेत आपल्याला. हाल्यावर बसून फिरणं, 4 व्हीलर पाहिजे सासऱ्याकडून. तुला तो हिमतीवर घेणं बरोबर आहे का? पहिल्यापासून काही अटी सांगितलं, मग मी लग्न करेल पण तुम्हाला माझ्या पोटी अवतार घ्यावा लागेल. भगवंतानं सांगितलं, तुम्ही जर लग्न केलं तर मी तुमच्या पोटी अवतार घेईल. आणि असं सांगतात, कर्दम ऋषी बरोबर देहुती मातेचा विवाह झाला. पण लग्न झाल्याबरोबर कर्दम ऋषीला समाधी लागली. लग्न झाल्यावर समाधी मोडती का समाधी लागती? बोला बोला बोला. लग्न झाल्यावर समाधी मोडत असते, पण इथं उलट झालं. कर्दम ऋषीला समाधी लागली. आणि समाधी लागल्याच्या नंतर ऐका, देहुती मातेनं काय केलं बघा. देहुती मातेनं आपले अलंकार वगैरे काढून ठेवले आणि आपल्या पतीची सेवा केली. बघा बरं, लग्न झाल्यानंतर समाधी लागली आणि देहुती मातेनं पतीची सेवा केली. पतीची सेवा केली आणि बऱ्याच दिवसानंतर समाधी मोडल्याच्या नंतर कर्दम ऋषीनं देहुती मातेला विचारलं, काय पाहिजे तुला, बोल, मी तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे. तेव्हा देहुती मातेनं सांगितलं, म्हणे महाराज, लग्न झालेल्या स्त्रीची अपेक्षा काय असते? एखादा संसारात मुलबाळ असावं, याच्यापेक्षा माणसाला कोणती अपेक्षा असते? मग लक्षात आलं कर्दम ऋषींच्या. आणि ऐका, हजारो तपाच्या सामर्थ्यानं दाशा निर्माण केल्या आणि त्या दाशांना सांगितलं, देहुतीला सुंदर बनवा. देहुती मातेला स्नान घातलं. लक्ष देऊन ऐका. आणि सुंदर सजवल्याच्या नंतर विमानामध्ये बसतात आणि विमानामध्ये बसल्याच्या नंतर विहार करतात. ऐका, कर्दम ऋषी आणि देहुती माता यांना 9 मुली होतात पहिल्यांदा. किती? 9 मुली बरं का.
आणि 9 मुली होतात. आणि मग कर्दम ऋषीने विचार केला, अरे मी तर एक मुलगा होईपर्यंत संसार करणार होतो, आता तर हे वाढतच गेलं, 9 मुली झाल्या. कर्दम ऋषी म्हणले, देवीजी आता मी वनात जाणार आहे, मला भजन करायला जायचे. तेव्हा देवती माता म्हणले, महाराज तुम्ही काय म्हटले होते मला, एक मुलगा होईपर्यंत संसार कर. मग मुलगा कुठं झाला, ही मुलगी झाल्यात ना. मराठी भाषा जिकडे फिरवली तिकडे फिरते, बरोबर आहे का नाही. अहो मुलगा कुठे झाला, या 9 मुली झाल्या. आणि या 9 मुली तर 9 घरी निघून जातील, मला म्हातारपणाला आधार कोण आहे. मग कर्दमांच्या लक्षात आला, अरे मला भगवंत म्हणले होते अवतार घेणार आहे. म्हणून कर्दम ऋषीनं पुन्हा संसार केला. आणि कर्दम ऋषी आणि देवती माता यांच्या पोटी कपिल भगवंताचा अवतार झाला. सर्वांनी जय जयकार केला. टायमिंग कमी करायची. कपिल भगवंताचा जन्म झाला, अवतार झाला बरं का. लक्ष देऊन ऐका आणि ऐका, या 9 मुलीचा 9 मुलीपैकी लक्ष देऊन ऐका बरं का. कर्दम ऋषी वनात नंतर मुलगा झाल्यानंतर निघून गेले. लक्ष देऊन ऐका, कर्दम ऋषी वनामध्ये निघून गेले. आणि ह्या ज्या 9 मुली होत्या, या 9 मुलीपैकी एक होती अनुसूया माता. ऐका लक्ष देऊन. आता ही अनुसूया माता पतिव्रता माता होती. अनुसूया माता पतिव्रता होती. त्या अनुसूया मातेचा विवाह आत्री ऋषी बरोबर झाला. अनुसूया पतिव्रता होती. कोणाला म्हणायचं पतिव्रता, पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. माया हो, आता जरा कान उघडे ठेवून आहे का. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. आपल्या नवऱ्याच्या मताला अनुसरून जिचं वागणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. कुणाला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने. आपल्या पतीचं वर्तमान जाणून जिचं जगणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. कुणाला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रता नेने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. जिच्या ध्यानी मनी पतीचं चिंतन असतं तिला म्हणायचं पतिव्रता. बर सोपं सांगू का. पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं, बोला ना, धाडस होईना का बोलायचं. पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं, पतिव्रता. कारण पती कोण असतो, परमेश्वर. कोण असतो, बोलाय परमेश्वराव. पती कोण असतो, परमेश्वर असतो. पती परमेश्वर असतो, पण परमेश्वर दारू पित नसतो ना. कोणाकोणाचा परमेश्वर दारू पितो, हातवर करा बरं. मी दारू सोडवण्याचा उपाय सांगतो. कोण्या बाईकडं कोण्या बुवाकडं जायची गरज नाही. नाही दारू सुटली तर मला म्हणा, करा बरं हातवर. यायच्या छात्या कशा धडधड करायला पहा. करती काय हातवर. बरं जाऊ द्या, हात नका वरी करू. पण तुमच्या मनात तर माहिती ना आपलं गिराईक पितंय, होय मनात तर माहिती ना. बरं माझं माणसांना लक्ष द्या माझ्याकडे. यांना माहिती आहे आपला नवरा दारू पितो, बरोबर आहे, तरी पण त्यांनी हात वर केला नाही का. ऐका, माझा नवरा जरी दारू पित असला तर एवढ्या माणसात त्यांची इज्जत घालवणं हा माझा धर्म नाही, म्हणून त्यांनी हात वर केला नाही. तुम्ही लाजा धरा. नाही कळलं. तिनं आपली इज्जत राखली बाबा, आपण थोडं आता लाजलं पाहिजे. लाजलं पाहिजे का नाही. लक्ष देऊन ऐका मला काय सांगायचं तर. महाराज, पतिव्रतेचा हा धर्म आहे. आपला पती कसा जरी असला तरी त्याची सेवा केली पाहिजे. म्हणतात ना, भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. भला
हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.